जिथे बुद्धाने जगाला करुणा दिली, जिथून बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचं पवित्र स्थळ आजही बौद्धांच्या ताब्यात का नाही? अयोध्या के लिए हम चुप रहे, लेकिन महाबोधि महाविहार के लिए हम चुप नहीं रहे। वहाँ पर जो पंडित रख दिया गया वो कानूनी गलत है। बौद्धों को स्थल में अन्य धर्म क्यों रहेंगे वहाँ पर? और वो सबको बोल रहा है यहाँ पर शिवलिंग है, शिवलिंग है। वहाँ पे कुछ पंडा लोग, ब्राह्मण लोग घंटी बजा के बुद्ध की पूजा करते हैं। बुद्ध जो है पूरे दुनिया के जैसे शांति का संदेश दिया है और उसको वहाँ अतिक्रमण करके रखे हैं। वहाँ दिन रात जैसे शोरगुल होते रहता है। केंद्र सरकार आणि बिहार सरकार गप्प का? ही चुप्पी तोडली पाहिजे, अन्याय मोडून काढला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीची एकजुटता ही लढाई जिंकू शकते का? की मला एका भिक्खूंनी प्रश्न असा विचारला होता की याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी काय लिहून ठेवलं आहे का? नक्की. तर त्यावेळेला बाबासाहेब हे संविधानाच्या कामामध्ये होते होय, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ मिळाला नसेल असं त्यांचं मत आहे. बर. आणि मलाही थोडंसं वाटलं अगोदर की असं असेल, परंतु ज्या वेळेला मी खोलवर जाऊन पाहिलं जी. तर बाबासाहेबांनी याच्यावर एक छोटी पुस्तिका लिहिली बिलकुल आहे. क्या बात. ती पुस्तिका सापडली तर त्याचं उत्तर सापडलं. जी. आता ही पुस्तिका कुठं आहे? आपण आपल्या पवित्र स्थळावर पुन्हा अधिकार मिळवू शकतो काय? याच विषयावर महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारवंत आपले विचार मांडणार लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवर, तेही लाईव्ह. आपल्या हक्कासाठी, आपल्या अस्मितेसाठी सत्य जाणून घेण्यासाठी ही परीक्षा बघायला चुकू नका. फक्त लॉर्ड बुद्धा टीव्ही. संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी विचारवंतांना एकत्र आणणारा हा ऐतिहासिक कार्यक्रम आता आपल्या जिल्ह्यातून फक्त लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलवर लाईव्ह. लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल नाही, आंदोलन. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी।